मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद विरुद्ध कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? तर लक्षात ठेवायचं आहे, ऑपरेशन सिंदूर कोणतं नाव होतं पहा, ऑपरेशन सिंदूर. याबद्दल अधिक माहिती जर पाहिलं तर भारताने बघा दहशतवाद विरोधामधील आपल्या संघर्षाला निर्णायक वळण देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर POK या ठिकाणामधील 9 दहशतवादी तळावर अचूक एअर स्ट्राईक केली. ही कारवाई मध्यरात्रीनंतर सुमारे 1:30 वाजता पार पडली बघा. वायुदलाने बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या भागामधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक हल्ला या ठिकाणी केलेला पहा. या कारवाईसाठी आधीपासूनच बारकाईने योजना आखण्यात आली होती. हे सर्व हल्ले अत्यंत सावधगिरीने आणि धोरणात्मक पद्धतीने करण्यात आले पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताने पाकिस्तानी दहशतवादाविरुद्ध केलेल्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी दिलं? त्याचं करेक्ट आन्सर बघा, नरेंद्र मोदी यांनी नाव दिलं आहे पहा, नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न बघा, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने कोणतं ऑपरेशन राबवलं? तो ऑपरेशन टिक्का. लक्षात ठेवायचं आहे, ऑपरेशन टिक्का. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ला केव्हा झाला होता? तारीख या ठिकाणी लक्षात ठेवा, 22 एप्रिल 2025. लक्षात ठेवायचं आहे बघा, 22 एप्रिल 2025ला या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. तर लक्षात ठेवायचे बघा महत्त्वाचे दहशतवादी हल्ले. 12 मार्च 1993ला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. 13 डिसेंबर 2001ला भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. 11 जुलै 2006ला मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट झाला होता. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबई दहशतवादी हल्ला झाला, त्यालाच आपण 26/11चा हल्लासुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामा हल्ला झाला होता. 22 एप्रिल 2025ला पहलगाम हल्ला या ठिकाणी झाला होता पहा, पहलगाम हल्ला. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 200 लाईक आहे बघा. 200पेक्षा जास्तच लाईक होतील, कारण की सर्वांनी जर व्हिडिओ पाहिला आणि सर्वांनी लाईक केलं तर मला कळेल की माझी मेहनत 100% काम करते. त्यामुळे एक नक्की लाईक करा. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये किती भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता? तर 26 नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. किती? 26 नागरिकांचा. नेक्स्ट पहा, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक प्रशासित काश्मीरमधील किती ठिकाणी हल्ला केला? तर या ठिकाणी पहा 9 ठिकाणी या हल्ला केलेला पहा. त्याच्यानंतर बघा, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबईमध्ये कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? तर ऑपरेशन ऑल आऊट. लक्षात ठेवायचं आहे बघा, ऑपरेशन ऑल आऊट. नेक्स्ट पहा, भारताचे वायुदल उपप्रमुख कोण आहेत? तर नर्मदेश्वर तिवारी हे वायुदलाचे बघा, वायुदलाचे उपप्रमुख आहेत पहा. लक्षात ठेवा, उपप्रमुख. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे अमित शहा. आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री बघा देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवायचं आहे, देवेंद्र फडणवीस आहेत. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल हे आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंग हे बघा संरक्षण मंत्री आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विक्रम मिस्री पहा, भारताचे कोण आहेत? परराष्ट्र सचिव आहेत. कोण आहेत? विक्रम मिस्री हे आहेत. त्याच्यानंतर बघा, आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर कोण आहेत? एस जयशंकर हे पहा, भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. कोण? एस जयशंकर. भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपवेंद्र द्विवेदी हे आपले काय आहेत बघा, भारताचे लष्कर प्रमुख आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लष्कर प्रमुख आहेत. भारताचे लष्कर उपप्रमुख कोण आहेत? तर NS राजा सुब्रमण्य हे काय आहेत बघा, भारताचे लष्कर उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न पहा, भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत? तर दिनेश कुमार त्रिपाठी हे नेव्हीचे प्रमुख आहेत पहा, दिनेश कुमार त्रिपाठी. पुढचा प्रश्न पहा, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्यांनाच आपण बघा CDS असं म्हणतो. तर कोण आहेत? अनिल चव्हाण पहा, या ठिकाणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. पुढचा प्रश्न आहे की भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत? तर भारताचे वायुदल प्रमुख आहेत बघा अमरप्रीत सिंग. कोण आहेत? अमरप्रीत सिंग. पुढचा प्रश्न काय बघा, भारताचे नौदल उपप्रमुख कोण आहेत?
तर कृष्ण स्वामीनाथन हे पहा भारताचे नवीन नौदल उपप्रमुख आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघा 99 रुपयाला फक्त आपल्याला नोट्स भेटणार आहेत. बघा 149 रुपये किंमत होती, परंतु आता या ठिकाणी ऑफर चालू झालेली आहे. लवकरात लवकर बघा पहिल्या 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बघा फक्त 99 रुपयाला या ठिकाणी PDF भेटणार आहे. पहा या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ सेवा भरतीसाठी लागणारे जे काही 10,000 प्रश्न आहेत बघा, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आपण याची काळजी घेतलेली बघा. त्याचबरोबर एका वर्षाचे जे काही चालू घडामोडी आहेत आपल्याला याच्या PDF मिळणार आहेत बघा. 82 75 55 82 83 हा जो काय आपला फोनपे गुगल पे हा नंबर याला तुम्हाला 99 रुपये पे करायचे आहेत आणि याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पहा किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे पाठवू शकता. अतिशय महत्त्वाचे PDF असणार आहेत बघा. आणि टायमाला विहीर खोदून काय उपयोग नाही बघा. तुम्ही पेपर आलो घेताल, परंतु तुमचा म्हणावा असा अभ्यास होणार नाही. आपण स्पर्धा परीक्षा करतो तर आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे, कारण की टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. लवकरात लवकर आपल्याला ह्या PDF घ्यायच्यात. पहा वापर फक्त मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. नंतर बघा पुन्हा 149 रुपयाला आपल्याला PDF भेटून जातील. परंतु आत्ता तुम्ही जर घेतली फक्त तर ही 99 रुपयाला भेटणार आहे फक्त बघा 99 रुपये. कारण की यामध्ये बघा सगळं मटेरियल आपल्याला भेटणार आहे. चालू घडामोडी, GK, इतिहास, भूगोल सगळ्या मराठी व्याकरण सगळं आपल्याला भेटणार आहे. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपल्या असणार आहेत. पहा लवकरात लवकर घ्यायचे आहेत. 82 75 55 82 83 हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला या ठिकाणी 99 पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट टाकायचा. तुम्हाला काही सेकंदात लगेच PDF भेटून जातील.